हॅलो गाईज, व्हेरी गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज ब्लॉग असा चालू केलेला आहे लय दिवसांच्या. आता व्हिडिओ पण जास्त करायला टाईम भेटतं, पण एडिट करायला टाईम नाही भेटत. आज बोरिंग मागवले, सॉरी मोटर मागवले, बोरिंग नाही मागवत आहेत. मोटर तर मागवले 4 महिन्यांच्या. कल्याणमध्ये 3-4 दिवस पाण्याची आवरी टंचाई होती, तर काय सांगू, हॉटेल पण ठेवायला लागला. आवरा घाटा तावाला म्हणा. पाणीवाल्यांनी पण पाणी दिलं नाही आपल्या दादानी, शनी दादानी. तावाला लगेच रात्रीच्या फोन केला, भाई उद्याच्या उद्या बोरिंगची मोटर मागू. ही मोटरवाले आज काम चालू आहे. आता आपले बंधू घेऊन आले अर्जंटमध्ये. खोल आवरा खोल खड्डा पारले आम्ही 650 फूट. आवाज दाखवता तुम्हाला, आवाज काय दाखवायचा, सगळ्या आवाज बघलाच असेल. आहे जवळ आसपास आले, येऊन दे आता. पावसाळ्यानं जो पाणी आले तो कारण मजा घेऊ. रोजचं टँकरचं कुठं 1000 रुपये काढतो. लूट लागली टँकरवाल्यांना, पैसे देऊन तांबरी गेली. ही मोटर ही जोराजोरी वायर जोराजोरी चालू आहे आमची. पाणीच लागला नव्हता बोरिंगला. आता पावसाला आले म्हणून जरा पाणी वरती आले. काय करू, घेतली रिस्क आवरा मोठ्या खर्चाची. पानी पीने को नहीं मांगता है, मोटर में डालने को मांगता है. हाँ अच्छा भाई, आपल्या रामशा मुरबारच्या मोटर मागवले, मुरबारच्या टेम्पो घेऊन आले. मोटरला पाणी पाजायला घेतले इकडे काकानी. ते भोकान पाणी टाकायचं का? सर लोकेशन पाठव तुमचं. जरी वरती चढ. टाईट फाईट आहे का बघतो, चेक करतो. टाईट फाईट आहे. बॅटरी लो झाले. बराबर लगाओगे ना सेट? क्या बोला, मोटर बराबर लगाओगे ना? मोटर क्या बोरिंग. इकडे दादाने पाईपाची सेटिंग करायला घेतले. कुठपर्यंत आहे पाईप, मूस लांब गेला वाटतं. शेकोडी पेट्रोल घेतले काय? भुशी पकडायला आले, भुशी पकडायला आले, ते भुशी पकडायला आले. लावा ताकद ढकला. निघली नाही पाहिजे, नाही तर मोटर खाली पडल्यावर. अशा मोटरी खाली पडतात का गावा? परलीच तर बाय चान्स. पॅकिंग ते एकदम टाईट फाईट मध्ये केले आहे. स्कूटर दिले तिथं दीपक ते येते. पडाचा नाही विषय, पण अशा एखाद 2 तरी पडल्या का कधी? नाही ना. कापून नेली ना पडायला. काय पडल्या तरी निघतात, त्याचा नाही विषय. निघतात ना कशा काय?
चारी साईडच्या बांधीत घेतले. किती मौल्यवान गोष्ट आहे. आमची मुली वर्षात बांधले, दिले टाकून. आम्ही काळजी घेतो. समोरचा माणूस कसा आहे, वरचा नेपल तुटला ना. ज्यांच्या घरात बोरिंग कवा मारली नसेल त्यांना तरी बघायला तरी भेटेल. बघून घ्या. आप्पाला बोलतील ना, जसा तू बोललास व्हिडिओ बघतो तसं आप्पाला बी बोलतील. आप्पाला पण धप्पा देतील. आप्पा तुम्हाला बघला. बोरिंगची ऑर्डर येतील का? हां. आप्पाला प्रणय पाटीलला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडे नाव ठेवलं आहे आमच्या तुकारामचा. सध्या साहेब फॉर्ममध्ये आहेत ना. चला शुभारंभ टाकायची का डायरेक्ट आता? अरे तुझं काय चाललंय? शेकोटी कधी वर्ष पेटवले. जा तो सोल्युशन लाव. तू का दे सोल्युशन. ती गेम केली आपण तशी. आस्ती डाल रे, नीचे गिर जाएगा. नारळ फोडून घ्यायचा लगेच. टाइट पकड़ा क्या, नहीं तो भाग जाएगा. बराबर करो, बराबर करो. पाणी निघलं पाहिजे देवाच्या कृपेने. खूप त्रास आहे पाण्याविना, काही नाही. टोटी लागलेली आहे. टोटीला पाणी का येतं ते आता नारळ फोडल्यावर समजेल. नारळ फोडल्याशिवाय मला नाही वाटत पाणी येईल. 4-5 नारळ तरी फोडायला लागतील. खड्डा मूस मोठा पडले. मुंजाच्या वारी 100 फूट आपण खालच्या. गाठ राहाल ना झाल पायपाचं कट. त्या अरुणनी बरोबर लाईटचा काम केला नाही. परत होल फिटिंग. हे बघा इकडं वायर लावली पहिले, आता इकडं परत. अरुण कामच उलटा करतो. वायर घे. ए अरुण वायर घे वरून. तो पण चालेल, पण दिले ना फ्लेक्झिबल पाईप दिले ना त्यांना. अरुण नुसता काम करतो वर वरून. ओके करा का चांगला एकदम, म्हणजे कट नाही झाली पाहिजे. आता तुम्ही मला चेक करून सांगा इथं पाणी आहे का नाही. ते नाही सांगू शकत मी, कारण एवढं मी नाही करत नाही. पण उभा खरंच राहतो. हो ना. हा रे तू का पावर आहे दादाच्यान. आता बघा जरा परत एकदा फिरा, म्हणजे पाणी आहे का नाही आपल्या बोरिंगच्या इथं. नाही मी कधीच करत नाही. म्हणजे असा कसा उभा राहतं सांगू नाही शकत. तर कधीच करत नाही मी. पण उभा कसा काय राहतं मग. हे पण नाही, आपल्याला नॉलेज नाही. एवढं पाणी नाही मी करतच नाही. काही ही गोष्ट करत नाही मी कधी. हा रे पाण्याच्या इथं झाला ना म्हणजे पाणी आहे. बघू माझा होईल का. बघा ना ते असा का. आपला तर काही होत नाही बाबा. नाचत आईलय वाघ. पावर आहे म्हणजे दादाच्या. तिथं पाणी आहे म्हणून नारळ सीधा होतो ना. जास्त असेल ना चेक करताना त्यांना अनुभव असतो इथं खरोखर पाणी आलं. ये पाणी आलं बाबा. याच पाण्याला स्टॉप नाही लागायचा ना, व्हायचं वांदे. वाव देवा देव पावला. ये धरती माते. पाणी नाही दिसत आमचा. पाणी भरपूर लागेल. आप्पानी मेहनत केली. आप्पा हा खोबरा पाणी आला रे आम्हाला. टेन्शन नाही.
हे महत्वाचं आहे. आता हे तुझं पाणी आहे ना, बंद करा ना आता तुम्ही. कशाला चालू ठेवले? वाया घालू का पाणी? जाऊ दे पाणी. आठवण माझा नाला. तुझं पाणी आहे ना, हे वापस येईल. पक्यान पण पावर आहे वाटतं. आपल्याला पका पावर आहे बघा, उतरून आलो. ओके, अशा प्रकारे आपला पाणी सक्सेसफुली वरती आलेला आहे भरभरून. अन्नाचं डोलं बघा. नाही का मस्त. चला एन्जॉय. थँक्यू सो मच तुम्ही आले आणि पाणी काढून दिला. आता खुश ना वॉचमॅन? टेन्शन नाही ना आता? ओके मानसी चालू आहे. ओके मंडळी, चला बोरिंग वगैरे तर मारून झालेली आहे. पाणी तर आलेलं आहे. जाम खुश आहे आज. पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे पावसाळ्यापुरती. देवाच्या कृपेने उन्हाळ्यात पण पाणी येऊ. आता चालू अंडी घ्यायला, सामान घ्यायला. काल बंद होता तर अख्खा भाजीपाला यावेळी तसाच्या तसाच ठेवला, म्हणजे पिशवीतून काढलाच नाही बाहेर आणि अख्खा भाजीपाला सडला. आता परत भाजी भरायला चालू आहे इमर्जन्सी. ओके बाई बे, लाईक करा, फॉलो करा. लव यू गाईज. ओके मंडळी, सामान घेऊन आलेलो आहे हॉटेलवर. इकडे चिकन कॅप्सा रेडी आहे. कॅप्सा राईस. एन्जॉय गाईज. कॅप्सा राईस. चला या. कोणाला खायचं असेल विजिट करा हॉटेल मानसी एने. कॉन्टॅक्ट करा मला 8888613334. लव यू गाईज. एन्जॉय. अशा प्रकारे मंडळी मी ब्लॉग घ्यायचा विसरतो. हा रोजचा इथे मस्त चिकन पिझ्झा, सॉरी तंदुरी पिझ्झा बनवलेला आहे. नान का ऑर्डर लू क्या? ओके एन्जॉय. ओके मंडळी, तर झालेलं आहे हॉटेल क्लोज. जेवण वगैरे केलेलं आहे आणि उस्तादला सोडून पण आलेलो आहे. त्याच्यानंतर आठवण आली कमीने आज ब्लॉग चालू केले. मग आता टेक घ्यायला घेतला. तर आता चाललो आहे घरी. चला लाईक करा, फॉलो करा. ब्लॉग आवडला असेल तर एन्जॉय करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लव यू गाईज. एन्जॉय. Yeah.